ओके, आता आपण चालू करू लेक्चर. तर सर्वात पहिल्यांदा एक प्रॉब्लेम असा आहे की YouTube वरती मी तुम्हाला लाईव्ह एक 2 दिवसांनी करणार आहे. तुम्हाला सांगितलं ना की टेक्निकली आपले काहीतरी ऍडजस्टमेंट चालू आहेत आणि ते झालं की मी तुम्हाला YouTube वरती नक्कीच पाठवणार आहे. लाईव्ह YouTube वरती पण असेल आणि टीव्ही वरती पण असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लेक्चर संपल्यावर मी लगेच तुम्हाला त्याची लिंक YouTube वरती पाठवतोय आणि रिपीट पण होत असतं. त्यामुळे काही चिंता करायची कारण नाही. जर तुम्हाला एखादी गोष्ट आजची काही बघायला अडचण असेल तर काही प्रॉब्लेम नाही. लेक्चर तुम्हाला व्यवस्थित पोहोचणार तुमच्या व्हॉट्सअप वरती. काही काळजी करू नका. सगळ्यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून माझ्याशी टचमध्ये राहायला तुम्हाला मिळत जाईल आणि YouTubeची लिंक तुमच्या मित्रांशी पण शेअर करायचा जेणेकरून सगळ्यांना फायदा मिळेल. तर आज आपण चालू करणार आहोत इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंटचा नेक्स्ट आणि महत्वाचा भाग आता सुरू होणार आहे आणि इथून पुढे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पट 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 लेक्चर संपून जाणार, चॅप्टर संपून जाणार. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट? आता आपल्याला इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय सांगितलेलं आहे. परत जर विचारला तर फटके देणार. व्हिडिओ बघा आणि इलेक्ट्रिक करंट काय आहे तो समजून तुमचं तुम्ही घ्या. त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्वाचा पहिला चॅप्टर जो होता एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट. लिहून घ्या, काही हरकत नाही. सर्किट मध्ये का व्हाय इलेक्ट्रिक सर्किट? सर्किट मध्ये तुमचे सगळे अप्लायन्सेस असतात. गिझर असतो, टीव्ही असतो, फ्रीज असतो. तो जो सेल आहे त्याच्यामध्ये जी एनर्जी असते ती एनर्जी तो या फ्रीजला, बल्ब्सला, गिझरला देतो. मग ती एनर्जी किती आणि कशी ही आपल्याला शिकायची आहे. दॅट इज एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट. एनर्जी कुठून ट्रान्सफर होणार? काल डायग्राम काढलेली होती. डबल बॅटरी अशी घेतली होती. त्याच्यानंतर एक असा लोड काढला होता. त्याच्यानंतर कुठेही स्विच लावा, इकडं लावा, काही फरक पडत नाही. त्याच्यानंतर हे शक्यतो असा लावा स्विच. ओके. त्याच्यानंतर असं इथं ॲमीटर होता जो करंट मोजणार आणि ह्याच्या थ्रू ए बी जे काही तुम्हाला एनर्जी हा खाणार, हा देणार, ती एनर्जी तुम्हाला मिळणार. कशी मिळणार आणि ते कशी काढायची ते व्ही आणि आय ह्याचं रिडिंग घेऊन काढतात. लक्षात ठेवा. काल आपण जेव्हा शिकलो पॉवर म्हणजे काय, दोन मुलांना सांगितलं इथून 1 किलोमीटर जावा. एकट्यानं 10 मिनिटं घेतली, दुसऱ्यानं 15 मिनिटं घेतली. दोघांनी पण एनर्जी समान तिथं घालवली. पण ज्यानं लवकर ते काम पूर्ण केलं तो पॉवर बाज. मग इलेक्ट्रिकल पॉवर कशी मोजतात? इलेक्ट्रिकल पॉवर एनर्जी किती वेळात दिली. कोण एनर्जी देऊ शकतो? एका सेकंदात एनर्जी किती देणार त्याच्यावरनं पॉवर डिसाइड होणार. 10 जर बल्ब लावले आणि ते जर फुल लाईट मध्ये जळायला पाहिजे तर एका सेकंदात त्यांना एनर्जी अशी द्यायला पाहिजे जे 10च्या 10 बल्बला चालू करू शकते. त्याच्यावरनं त्याची पॉवर ठरवली जाते की एका सेकंदात हा किती एनर्जी देतो. म्हणून पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम. लिहा, पॉवर इज लिहून दिले तुम्हाला मी, एनर्जी डिवायडेड बाय टाइम रिक्वायर्ड किंवा रिलेटेड टाइम, काय पण लिहा. एवढी एनर्जी एवढ्या वेळात तू देतो, संपला विषय. दॅट इज व्हॉट यू हॅव टू राईट डाऊन. 1 मिनिट पुस्तक घेतो मी. एक मिनिट बाळा.
लिहा, पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम रिक्वायर्ड. हो, किती वेळात तुम्हाला एनर्जी किती पाहिजे, बल्ब किती आहेत, अप्लायन्सेस किती आहेत मोजा, मग तुम्हाला कळेल एनर्जी किती लागते प्रत्येक डिव्हाइसच्या मागे. वॅट मध्ये पॉवर असते 60 वॉट. त्याच्यानंतर असं असतं V इज इक्वल टू प्लस मायनस 230 व्होल्ट आणि करंट पण दिलेला असतो. पण आवश्यकता काय करंटची, का नाही हो सर, सांगतो तुम्हाला. एवढं 2 दिलं तरी करंट तुम्ही काढू शकता. कसं तुम्ही काढणार आता पहा. पुढे हे लिहिलं तुम्ही, पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम रिक्वायर्ड. किती वेळात तुला एनर्जी पाहिजे, कशी एनर्जी ती तुम्हाला सांगतो मी. हे डायग्राम फक्त लक्षात ठेवा, बाकी सगळं पुस्तक. आता ही डायग्राम पण मी जरा एका साईडला इथं काढतो. मीटर जो करंट मोजणार, कारण करंट हा सर्किट मध्ये एकच कंप्लीट सर्किट असेल तर करंट हा एकच सगळीकडे असणार. जर असं जर तुम्ही अनेक लावला, इथे एक बल्ब इथे एक बल्ब, ह्याला बल्ब चा सिम्बॉल वेगळा असतो, पण हा रेजिस्टर म्हणून लक्षात ठेवा. तर हा जो मेन करंट येतोय ना बाळांनो, तो करंट इथं डिवाइड होणार आणि मग तो असा एकत्र इकडून आणि इकडून मिळून परत बॅटरीला जाणार. मार्ग सर्किट पूर्ण झालं पाहिजे. कारण इथून जे इलेक्ट्रॉन सगळे इकडे जातात त्यांना इथं जायचं असतं. तसंच करंट इकडून जोपर्यंत असा, आता समजा इथं करंट तुम्ही ब्रेक केला, सर्किट ब्रेक झालं, स्विच बंद केला, तर संपूर्ण करंट ह्यातूनच जाणार. लक्षात ठेवा, संपूर्ण करंट म्हणजे काय, सर्किट मध्ये जो करंट हा याला जेवढी गरज आहे तेवढंच देणार, जास्त नाही देणार. बरोबर की नाही. तर त्याप्रमाणे करंट व्हायला सुरू होणार. 2 लावले, कदाचित त्याला जास्त करंट द्यावं लागेल, कारण याला पण द्यायचं याला पण द्यायचं. लक्षात ठेवा. पण हाच जर तुम्ही उचलून इथं लावला आणखीन एक, तर हा करंट असा वाढणार आणि तो दोघांच्या मधलं पण एकच करंट जाणार. तर इलेक्ट्रिक अप्लायन्सेस जी तुमच्या घरामध्ये असतात ते कशा पद्धतीने कनेक्ट करतात ते पण आपल्याला शिकायचं आहे. याला सेरीज पद्धत म्हणतात. आणि जर सगळे अप्लायन्सेस असे लावलेले असतात त्याला पॅरलल म्हणतात. आणि आपल्या घरामध्ये सगळे अप्लायन्सेस असे लावलेले असतात, जेणेकरून ही जी व्ही आहे याला पण मिळाली पहा, याला पण मिळाली पहा, याला पण मिळाली पहा. या बॅटरीला जी एनर्जी याला 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 हवी आहे ती याला पण मिळाली, याला पण मिळाली आणि याला पण मिळाली. जर सेरीज मध्ये तिघांना लावली तर त्याची वाटणी होणार याची, पण इथं नाही होणार. इथं प्रत्येकाच्या ठिकाणी समजा ही बॅटरी 230 व्होल्टची जी घरात आपली असते समजा, फक्त समजून सांग, याला पण 230 व्होल्ट तो देणार, याला पण देणार, याला पण देणार, पण करंट ज्यांना तेवढा पाहिजे तेवढाच देणार. ते केवढा देणार, काय देणार, तुम्ही फाइंड आउट. तर आता हे सर्किट फक्त लक्षात ठेवा. ओके, एकच आहे मित्र. परत लेक्चर पाहत जा, जेणेकरून मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात राहतील आणि मी जे सांगितलं त्याच्यावरती विचार करत जा की सरांनी काय सांगितलं आणि हे कसं असतं. दुसरा इथं लावलेला तुम्ही व्होल्ट मीटर, बरोबर, तो असा लावलाय. कोल्हापूर मधून अल्फिया. मला लक्षात ठेव एक गोष्ट, तुझ्यामध्ये जे पण तुझे मित्र आहेत तिथे जर दिसत नसेल तर मी YouTube वरती पाठवतोय, ती लिंक तू तुझ्या मित्रांशी शेअर कर, ठीक आहे. आणि अशा पद्धतीने YouTube वरती मी नक्की काय 1-2 दिवसात लाईव्ह करेनच, जेव्हा आमचं सेटिंग संपूर्ण. लाईटचा प्रॉब्लेम आहे बाळा, अजून लाईट्स यायचे आहेत, चुकीच्या लाईट्स आलेल्या आहेत. तुम्हाला माहित आहे अमेझॉन वगैरे मागवतोय, तर त्या लाईटची व्यवस्था झाली की तुम्हाला आणखीन प्रखर छान अशा पद्धतीनं प्रक्षेपण पाहायला मिळेल. तर YouTube वरती मग आपण चालू करू शकतो. ओके ओके डन. तर हे लक्षात ठेवा. आता हा करंट आ इथून निघाला आणि हा याच्या अक्रॉस किती पोटेन्शियल, आता ह्याच्या अक्रॉस इथे जर 2 बोट तुम्ही जर 2
कनेक्शन काढले आणि इथं व्होल्ट मीटर लावलं मित्रांनो, तर ते व्होल्ट मीटर तुम्हाला 230 व्होल्ट दाखवणार, कारण ती ह्याची क्षमता आहे. पण याला याच्या क्षमतेनुसार किती दिलं यानं ते इथं मोजणार. कदाचित 110 असेल किंवा 230 असेल का 40 असेल का 50 असेल ते बघूया. ठीक आहे. तर व्होल्ट मीटरचा वापर असा व्होल्टेज मेजर करण्यासाठी करतात. जास्त डीप मध्ये तुम्हाला नाही पण लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण पाहिलं पॉवर. लक्षात ठेवा हे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं डेरिव्हेशन आहे. एनर्जी किती वेळात दिली किंवा देतो त्याच्यावरती त्याची पॉवर किती आहे ते लक्षात येतं. आता एनर्जी कशा पद्धतीने दिली जाते, एनर्जीचा फॉर्म्युला काय मला नाही माहित, तुम्ही 9वीत शिकलाय का नाही, पण आता फक्त लक्षात ठेवा एनर्जी ई म्हणजेच वर्क. लक्षात ठेवा हे 2 मिनिटं तुम्हाला सांगतोय, थोडस आणखीन सपोर्टला सांगतोय तुम्हाला, पुस्तकात नाही. आता तुम्ही स्प्रिंग पाहिले असेल, स्प्रिंग घड्याळामध्ये असते, हाताच्या घड्याळामध्ये, आणि काही ओल्ड जे वॉल क्लॉक्स आहेत त्याच्यामध्ये चावीनं किल्ली दिली जाते बाळा. चावीनं किल्ली नाही, चावीनं ती स्प्रिंग टाईट केली जाते. खेळणे तुम्ही पाहिले असतात, पण तुम्ही जेव्हा चावीनं टाईट करता आणि त्याला सोडता ते खेळणं हलायला लागतं. हलतं म्हणजे काहीतरी काम व्हायला लागले, आणि काम करायसाठी एनर्जी हवी. एनर्जी तुम्ही स्प्रिंग आवडून दिली, घड्याळाची काट फिरायला लागली, काटे काटे म्हणजे तुम्ही स्प्रिंग आवडली होती म्हणून. मग स्प्रिंग वरती काम कुणी केलं, तुम्ही केलं, मी केलं, स्प्रिंग आवडून. मग आम्ही स्प्रिंग आवडली म्हणून त्या स्प्रिंगला एनर्जी आली. लक्षात ठेवा, म्हणून तुम्ही केलेले वर्क स्प्रिंग मध्ये एनर्जी म्हणून स्टोअर झालं, आणि त्या एनर्जीचा उपयोग त्या घड्याळाच्या स्प्रिंगनी परत काम करायसाठी केला, आणि ते काम म्हणजे काटे हलवणं. म्हणजे वर्क आणि एनर्जी दोन्ही सेमच आहे की नाही, संपला विषय. म्हणून E इज इक्वल टू डब्ल्यू. आणि इलेक्ट्रिसिटी मध्ये जेव्हा वर्क केलं जातं, कोण वर्क करतं, हा वर्क करतो, ही बॅटरी वर्क करते का, त्याला इलेक्ट्रॉनला पळवायचं असतं सर्किट मधनं, या डिव्हाइसला ऑन करायचं असतं, मग तो काम करतो की नाही. याचा अर्थ इलेक्ट्रिक वर्क होतं. केवढं होतं, एवढी त्याच्यात एनर्जी आहे. संपला विषय. तीच एनर्जी काढायची आपल्याला. मग तो किती करतो, त्याची एनर्जी कशी काढतात, लिहा. एनर्जी इज इक्वल टू व्ही, ह्याचं व्होल्टेज, इनटू चार्ज. किती चार्जला तू ढकलू शकतोस, किती इलेक्ट्रॉन्सला एका सेकंदात तू ढकलू शकतोस, तो आला करंट. पण सध्या लक्षात ठेवा चार्ज. चार्ज म्हणजे काय, Q upon T is equal to current. Q is equal to I into T. किती वेळात कंटिन्युअस तू करंट पाठवू शकतो, त्याची कॅपॅसिटी आहे. कॅपॅसिटी टू डू वर्क इज एनर्जी. कंटिन्युअस एवढ्या वेळापर्यंत हा एवढा करंट कंटिन्युअस पाठवू शकतो. 1 मिलियन्स ऑफ इलेक्ट्रॉन्सला तो कंटिन्युअसली एका सेकंदात, असं म्हणजे कित्येक वेळ असं पाठवू शकतो. म्हणजे या डिव्हाइसच्या माध्यमातून एका सेकंदात तो धडाधड असं कंटिन्युअसली एवढ्या इलेक्ट्रॉन पाठवू शकतो. अंदाज सांगतो असं समजण्यासाठी. मग ते इलेक्ट्रॉन काय ठरवतात, चार्ज. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इनटू चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज number of electron into charge on electron is total charge, n into E divided by T. एका सेकंदात किती चार्ज गेला तो करंट. ओके नाही. मग Q is equal to IT. म्हणून V into I into T ही झाली एनर्जी. लक्षात ठेवा, लिहा आहे. Energy is equal to voltage V of the battery into charge flowing through the circuit. इलेक्ट्रॉन सर्किट मधूनच फिरतात ना,
मग टोटल इलेक्ट्रॉन्स इंटू चार्ज ऑन इलेक्ट्रॉन दॅट इज 1.6 इंटू 10⁻19 कुलॉम असं काहीतरी आहे पुस्तकात तुमच्या नाही. तो टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन तेवढा चार्ज इट इज अ टोटल चार्ज. मग तो टोटल चार्ज हा देतो सर्किट मध्ये. मग तो टोटल चार्ज किती दिला मल्टिप्लाइड बाय त्याचं व्होल्टेज इज एनर्जी ऑफ दिस पॅटर्न. कळलं? राईट डाऊन एनर्जी इज इक्वल टू व्ही इंटू आय इंटू टी. आता हे मी पुसतोय बरं का बाळा, कारण आपल्याला पॉवर कडे वळायचंय. आता पहा एनर्जी काय लिहिलेलं होतं व्ही इंटू क्यू टाइम रिक्वायर्ड टी. टी काय म्हणू शकतो इज इक्वल टू व्ही इंटू क्यू काय आहे आय इंटू टी अपॉन टी. बघा हा पॉवर पॉवर म्हणजेच पी सिम्बॉल आहे त्याचा हो की नाही. मग आता काय झालं पी इज इक्वल टू टी टी गेलं व्ही इंटू आय संपला विषय. आता पहा मी इथं व्ही मोजतो इथल्या ह्याच्या ए आणि हा बी ह्याच्या अक्रॉस किती व्ही चा ड्रॉप झाला. आपल्याकडचा व्होल्टेज त्याने इथे किती तो द्यायला लागलाय आणि सर्किट मध्ये किती करंट गेलाय. मित्रांनो व्ही इंटू आय व्होल्टेज व्ही तुम्हाला रिडिंग मिळालं इथं करंटचं रिडिंग मिळालं झाला की तुम्हाला पॉवर कळते त्या बॅटरीची. म्हणजे सर्किट मध्ये व्ही आणि आय. सर सर्किट मधनं मी कुठनं टी काढू मला टी व्ही काय माहित नाही. हो तुम्ही फक्त व्ही आणि आय काढा आणि घाला बघू इथे झाला विषय. लिहून घ्या टी इज इक्वल टू व्ही इंटू आय. पुस्तकात या स्टेप्स मधनं नाही पण मी तुम्हाला ह्याच्यामध्ये 3 स्टेप्स मध्ये तो टॉपिक शिकवणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा हा टॉपिक समजून घ्या त्याच्यावरती उदाहरण घेणार. लवकर लिहा. आणि आपलं लेक्चर दीड तास तर 2 तास चालू असतं तर बाजूला 1 लिटर पाण्याची बाटली ठेवा. This glass will give you 300 ml. It is less. And try to consume that 1 liter bottle water. ह्या 1.5-2 तासामध्ये थोडं प्या. पाणी खूप महत्वाचं. घरामध्ये हळदी आहे हळदी पाणी त्यात काळी मिरी घालायची प्यायचं. जवसाच्या बिया आणून ठेवा घरामध्ये त्या चावायच्या. कलंजीच्या बिया आणून ठेवा त्या चावायच्या. जेवणामध्ये कांद्याचा समावेश करा. छान आहे कांदा. वाचा इंटरनेटवर कांद्याचा उपयोग करा. इफ आय एम नॉट रॉंग विटॅमिन सी चा चांगला सोबत कॉम्पेन्सेट करतो. बघा तुम्ही विटॅमिन सी फार गरज आहे इम्युनिटीसाठी. फाइंड आउट करा. स्टडी करा. इंटरनेट तुमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. मूवीज नाटक सिनेमे हे पाहायसाठी इंटरनेट नाहीये. लर्न. मी खूप शिकलो. मला वेळ मिळाला नसता जर लॉकडाऊन नसतं तर मी एवढं शिकलो नसतो. इथे जर तुम्ही पाहिलं आपल्या कंट्रोल रूम मध्ये काही काही गोष्टी आहेत. कितीतरी प्रकारच्या वेगवेगळ्या लाईट्स आहेत, स्टुडिओ ऍम्प्लिफायर आहेत, कॅमेरे 2 आहेत. इंटरनेटवरून मी शिकलो की एवढा मोठा कॅमेरा लावून मी दाखवायला लागलोय. एवढा छोटासा कॅमेरा आता तुमच्यापर्यंत अगदी क्लिअरली पोहोचवतोय बिना लाईटचं. कारण तुम्हाला माहिती आहे लाइटिंगचं आपलं काम चालू. म्हणजे इतकं छान टेक्नॉलॉजी तुम्हाला शिकायला मिळते. तो लर्न. मी इंटू आय काढलं मी आता पुस्तक बरं का. आता एक गोष्ट हे सर्किट असंच ठेवायचं आपल्याला. आता मी तुम्हाला हे शिकवलं पी इज हे सगळ्या गोष्टी तुम्ही इथे लिहून ठेवा. एनर्जी ई इज इक्वल टू व्ही इंटू क्यू. आपल्याला युनिट्स शिकायचे आहेत अजून वेळ आहे. V is equal to I into R याला म्हणतात कुलॉम्स ओहम्स लॉ. त्याच्यानंतर Q is equal to I into T कारण I is equal to Q upon T म्हणून Q is equal to I into T. हे 3 गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या होत्या. आणि P is equal to V into I आता हे तुम्हाला मी शिकवले. आता बघा
पॉवर पी इज इक्वल टू व्ही इंटू आय आपण शिकलो, बरोबर. त्याच्यानंतर आणखीन एक फॉर्म्युला आपण शिकलो होतो, पी इज इक्वल टू बी इंटू क्यू, बाजूला इथं लेफ्ट साइडला मी लिहिलेला, विच इज इक्वल टू आय इंटू आर. कसं? बी इज इक्वल टू आय इंटू आर, क्यू आय इंटू टी. सो क्यू चा मी इथं वापर केला आय इंटू टी. सो पी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. हा पण फॉर्म्युला तुम्हाला आला पहा. किती फॉर्म्युला आपण स्वतः डिराईव्ह करतोय. आपल्याला काही पुस्तकाची आवश्यकता आहे का? नाहीये. हे समजा, त्याला म्हणतात युजिंग युअर नॉलेज. सो यू शुड हॅव दिस नॉलेज अँड डू युअर. तुम्हाला गणितामध्ये ते काय देतील तुम्हाला काय माहित. आय दिला, टी दिला, आर दिला, व्ही दिला का क्यू दिला, सगळं तुम्हाला कळतं आलं. आणि अशी कुठलीच अशक्य गोष्ट एक्झाम मध्ये विचारत नाही. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट यू नीड टू अंडरस्टँड. आता पुढं लिहा जूल्स लॉ. हे सगळं तुम्हाला आता पॉवर कशी काढायची तुम्हाला शिकवलं. याला किती पॉवर दिली रे? व्ही घाला, व्ही घाला, आय रेटिंगचा पॉवर मिळाला. आता व्ही मिळालं, आय मिळाली, पॉवर मिळाली. काय काय मिळालं? व्ही माहित आहे, मोजून दिलं. आय ए करंट, ह्यानं करंट मोजून दिलं. पॉवर ह्याची काढली तुम्ही. किती पॉवर दिली ते काढलं तुम्ही. किती एनर्जी ट्रान्सफर झाली, मग एनर्जी किती ट्रान्सफर झाली बघा. आता मी तुम्ही पॉवर काढली, पण एनर्जी विचारली असेल तर काय करणार? किती ट्रान्सफर झाली एनर्जी तिकडे. पी इज इक्वल टू व्ही इंटू आय, हे तुम्हाला माहित आहे. तुम्हाला हे माहित आहे व्ही इंटू आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी, तुम्हाला माहित आहे. पॉवर म्हणजे काय? व्ही इंटू क्यू अपॉन टी. बघा हा मी कसं काढतोय. आणि व्ही इंटू क्यू काय आहे? एनर्जी. सो P is equal to E upon T. So E is equal to P into T. P काय आहे? V into I. So E is equal to V into I upon T. बरोबर. आता सर मला सांगा, तुम्ही इथं V आणि I म्हणून का दिलं म्हणून आम्ही पॉवर काढू शकतो, बरोबर. आता पुढे काय काढायचं आणि कसं करायचं? V आणि I दिलं असेल तर R काढा ना मित्रांनो. झाला, विषय संपला तुमचा. आर काढला तुम्ही, तुम्हाला आर पण काढता आलं. सो यू कॅन फाइंड आउट लाईक दिस. आय पॉवर, पॉवर पहिल्यांदा काढली, इथं व्ही आणि आय पॉवर लिहिली. नंतर तुम्हाला पी माहित आहे, बघा पी माहित आहे, आय माहित आहे, आर तुम्हाला व्ही इंटू आय वरनं आर मिळाला. हे बघा इथे दोन्ही व्ही आय मिळालं, आय मिळालं की हा आर तुम्हाला मिळाला, मग हा आर मिळाला, आय मिळाला. आय तर हा देतोय, तुम्हाला टाइम कळणार नाही का? पहिला व्ही आणि ए आय हे दोन्ही मोजलं, पॉवर काढली, पॉवर मिळाला, आय मिळाला. व्ही आणि आय मिळाला, आर काढता येतो. आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. आर मिळाला, पॉवर मिळाली इथून, आय मिळाला इथून, पॉवर मिळाली इथून 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 इथून, आय मिळाली. आणि व्ही आणि आय मिळालं म्हणून रेजिस्टन्स मिळाला, ओहम्स लॉ. टी काढता येतो ते. तर that is how you can use this. So E is equal to VIT आणि E मध्ये जर V is equal to तुम्ही I into R, ओहम्स लॉ. मला एकदम डोळ्यामध्ये तोंडामध्ये पटकन ओहम्स नाही कुलॉम्स लॉ येतो. I into I स्क्वेअर R T. E फॉर्म्युलाशी खेळायला शिका, हे सगळं माहित पाहिजे तुम्हाला. देईन तुम्हाला गणिताची मी, यू कॅन सॉल्व. पण ही गोष्ट, याचा अर्थ माहित पाहिजे, याचा अर्थ माहित पाहिजे. राईट. नाउ जूल्स लॉ ऑफ हिटिंग फटाफट. आज आपल्याला इलेक्ट्रिक संपवायचं आहे, मग आपल्याला मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट चालू करायचं आहे. नेक्स्ट लेक्चर तुमचे मोठे मोठे चॅप्टर्स रिफ्रॅक्शन शिकवणार आणि मेटॅलर्जी पॅटर्न संपवून जाईल तुमचं सायन्स. यू विल बी रेडी फॉर सायन्स 1. सायन्स 2 बायोलॉजी आहे मित्रांनो. स्वतः अभ्यास करायचा प्रयत्न करा. मी काही टिप्स आणि पेपर्स वगैरे देईन तुम्हाला, क्वेश्चन्स देईन, नोट्स प्रिपेअर देईन काही वेळाने.
कारण त्याच्यामध्ये मला मॅनपॉवर लागते, तर त्याच्यामध्ये काम असतं. तर नाव लिहा ज्यूल्स लॉ ऑफ हिटिंग. आता एनर्जी ट्रान्सफर तर तुम्ही शिकलात, त्याच्या अंतर्गतच हे आहे ज्यूल्स लॉ ऑफ हिटिंग. ज्यूल्स लॉ ऑफ हिटिंग. आता मी स्पेलिंग बरोबर आहे का ज्यूल्स? हो बरोबर. तर लक्षात ठेवा ज्यूल्स. आता मला एक सांगतो तुम्हाला मी, स्पेलिंग वगैरे मी तुम्हाला सांगतो म्हणजे सर 10वीला शिकवतो आणि स्पेलिंगचं कसं बोलतात, आणि आय कॅन स्पीक इंग्लिश विथ यू, हे पण सांगतो तुम्हाला मजा करतो. आय कॅन शिकायला पाहिजे. तर म्हणून मराठी बोलताना कम्प्युटर वरती टायपिंग करायची जास्त सवय, आणि कम्प्युटर स्वतः हा स्पेलिंग मिस्टेक काढतो आणि ग्रामर मिस्टेक असले तरी सजेस्ट करतो. हो, जीपीएस वाला तुम्हाला रस्ता नाही दाखवत, मग कसं त्याला काहीतरी बुद्धी असते, त्याचा वापर करतो तो प्रत्येक ठिकाणी, म्हणून तो हुशार असतो आपल्यापेक्षा. आपण वापर करत नाही म्हणून आपण थोडस मानतो. आणि विशेष म्हणजे कॉम्प्युटर हा माणसाने बनवलेला आहे. तर ज्यूल्स लॉ ऑफ हिटिंग काय आहे हे बघूया. कोणाचा फोन नाही म्हणजे विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी वेळेत आणि परफेक्ट पोहोचतायत. काही अडचण वगैरे तुम्हाला असेल तर मी तुम्हाला हे रेकॉर्डिंग पाठवणार आहे, त्याच्यामुळे चिंता करायची आवश्यकता नाही. हो, रेकॉर्डिंग चालू आहे. तर ज्यूल्स लॉ ऑफ हिटिंग काय आहे तुम्हाला सांगतो. आता याच्यामध्ये मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या आता बरोबर. आता पुस्तकामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी विचारलंय आणि ते म्हणतात की टीचर लोकांना तुम्ही असं विद्यार्थ्यांना आता हे शिकवा, ते आता आपण काय काय बघूया, त्यांच्या पटीत बसूया. द सोर्स ऑफ एनर्जी द सेल गिव्स इन टाइम टी. आता पहा इथं मी तुम्हाला सांगितलं मगाशी, हा जो सोर्स याला म्हणतात, मी तुम्हाला सांगितलं सूर्य हा सोर्स ऑफ एनर्जी ऑफ अर्थ, सेल बॅटरी इज द सोर्स ऑफ एनर्जी फॉर द इलेक्ट्रिक सर्किट. नेहमी डायग्राम बाजूला ठेवायची. तर इथं आपल्याला पोटेन्शियल मिळतं व्ही, हा जो ह्याला देणार, ह्याच्यामधला थोडा भाग इथे जाणार किंवा पूर्ण जाणार, ती नंतरची गोष्ट आहे. हा इथं करंट ह्याच्यातून जाणार आणि हा व्ही देणार, हा आर आहे, आणि हा ए आणि बी. ह्या ए आणि बी मध्ये तुम्हाला हा काहीतरी व्होल्टेज आपला ड्रॉप इथं देणार, आपल्यामधलं काही थोडं पडतं खायला देणार, एवढंच. तर किती देणार, थोडं देणार जास्त देणार, ती नंतरची गोष्ट. ते आर वरती अवलंबून. आता कारण हा व्ही आहे बरोबर, व्ही इज इक्वल टू आय इंटू आर, म्हणजे आर वरती अवलंबून आहे की करंट किती ह्याच्याकडनं घ्यायचा, ओके नाही. आणि करंट घेतल्यावरच तुम्हाला पॉवर मिळते ना, P इज इक्वल टू व्ही इंटू आर, किती पॉवर याला दिली, दॅट्स इट. तर याला लागणारी एनर्जी हा देतो, तर ती एनर्जी आपण काढली कशी, P इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम रिक्वायर्ड, म्हणून E एनर्जी इज इक्वल टू P इंटू टी, ही तुमच्या घरातून मोजली जाते बाळा, आणि नंतर तुम्हाला एनर्जी बिल येते. त्याच्यानंतर पुढची गोष्ट, it is the current flowing continuously through the circuit, the heat produced in the resistor in time t will be. आता पहा, तुम्हाला हे माहिती आहे की एनर्जी जर मी दिली कुणाला तर त्याचा उपयोग विविध कारणासाठी केला जातो. फॉर एक्झाम्पल, बॅटरीनं दिलेली एनर्जी किंवा घरातून तुमच्या ज्या इलेक्ट्रिसिटीचे 2 पॉइंट्स आहेत, तिथून तुम्ही प्लग लावल्यानंतर दिव्याला दिली, फॅनला दिली, गिझरला दिली, दिवा प्रकाश देतो. प्रकाश कसा देतो, दिव्यामध्ये जी फिलामेंट असते, टंगस्टनची वायर असते, त्या वायर मधनं जेव्हा ती इलेक्ट्रिक करंट वाहतो, चार्ज त्यातनं जेव्हा पास होतो, त्यावेळी ती गरम होते, आणि गरम झाल्यानंतर तुम्हाला ती प्रकाश देते. काय काय वेळा तो बल्ब गरम होतो, याचा अर्थ हीट लॉस पण होते तिथे.
सगळीच जर हीट प्रकाशात रूपांतरित झाली, इफ ऑल द हीट कन्वर्ट्स इनटू लाईट, देन देर आर नो लॉसेस. पण असं होत नाही. तुम्ही बल्ब काढताना कापड घेऊन काढता पहा, कारण तो गरम झालेला असतो. म्हणजे तो तापतो जो बल्ब, त्याच्यामुळे हीट लॉस झाली. ओके. तसंच ऍक्च्युअली त्याचा उपयोग हिटिंग साठीच केला जातो. फिलामेंट जेव्हा हीट होते तेव्हा ती लाईट रेडिएट करायला लागते. पाण्याचा जो गिझर असतो त्याच्यामध्ये तुम्ही कॉईलला हीट करता, म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा वापर कशासाठी केला तुम्ही? हीट. यालाच म्हणतात हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्याच्यामध्ये संबंध काय? हीट मध्ये आणि त्या इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये काय संबंध आहे? जी काही एनर्जी तुम्हाला दिली, तुम्ही त्या हीट करायला वापरलं स्वतःला, त्या कॉईलला. म्हणून आपण जी इथं एनर्जी आता काढणार, P इज इक्वल टू ई अपॉन टी, म्हणजेच इम्प्लाइज E इज इक्वल टू P इंटू टी. P म्हणजे V इंटू I इंटू टी, पॉवरचा आपण काढले V इंटू I. V म्हणजे I इंटू R. मगाशी आपण शिकलो तेच, फक्त पुस्तकाच्या मध्ये घालतोय आपण. टी I पुस्तकाच्या स्वरूपात तुम्हाला दिला I स्क्वेअर R. आणि ही एनर्जी गिझर मध्ये फॉर एक्झाम्पल धरून चला, हीट साठी वापर केला गेला, म्हणून हीट H. स्टेटमेंट वाचतो, ऐका, लिहून घ्या. जूल्स लॉ ऑफ हिटिंगच्या अंतर्गत लिहून घ्या मी जे सांगतोय. द सोर्स ऑफ एनर्जी ह्या डायग्रामला अनुसरून सांगितलेलं आहे. The source of energy is cell in the circuit. Gives energy in time t. The cell, source of energy in the circuit. The cell, source of energy in the circuit. Gives energy in time t. किती एनर्जी दिली? टू दिस रेजिस्टर. रेजिस्टर म्हणजे लोड. आता ते काय पण तुम्ही बदलू शकता. रेजिस्टर म्हणजे लोड. कुणाला देतो? आपण, बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट दिस सर्किट. इट गिव्स एनर्जी टू आर इन टाइम टी. ती कशी काढतात? P into T. Is write down. The source of energy, cell or battery. The source of energy, cell or battery, gives energy E is equal to P into T to resistor R. लिहा, to resistor R. T टाइम मध्ये. So we have, थांबा पुढे बघा पुस्तक काय. Right. Current flows in the circuit continuously. Current flows in the circuit continuously. Current flow in circuit, in the circuit. Continuously. अर्धवट लिहितोय, जागा नाही, तुम्ही संपूर्णपणे कंटिन्युअसली. कंटिन्युअसली. Current flows in circuit continuously. Causes heat किंवा कंटिन्युअसली सो लिहा, जास्त इंग्लिश झाल्यानं. सो कंटिन्युअसली नंतर मान्या. सो heat is produced in the resistor. कुठला रेजिस्टर? हा, आपण या सर्किट बद्दल बोलतोय. रेजिस्टर. So
heat is produced in the resistor in time t is given by E is equal to P into T because energy supplied converts into heat. H is equal to P into T. E is equal to P into T, H is equal to P into T. याचाच अर्थ तुम्ही जी एनर्जी P into T मला सप्लाय केली, मी त्याच्यामुळे हीट निर्माण करतो. विषय संपला. Because one energy converts into other energy. Electric energy is here converting into heat energy. So write down E is equal to P into T, H is equal to P into T. हे लिहा. मग P is equal to V into I. इथे E लिहा, इथे H. हेच इथून करा. H is equal to P च्या ठिकाणी काय लिहायला पाहिजे मला V into I into T. मी तुम्हाला मगाशी चार्ट लिहायला सांगितलं होतं त्याच्यामध्ये आहे. P is equal to V into I. मग लिहा V is equal to I into R, Ohm's law, into I into T. हा I इथला, हा T इथला, या V च्या मुळे I आणि R. So H is equal to R square, I square RT. H is equal to I square RT. इथं तुम्ही लिहू शकता V is equal to I आगलेले ना, V is equal to I into R according to Ohm's law. कारण तुम्ही इथं V च्या ठिकाणी I आणि R substitute केले. म्हणून लिहा Ohm's law. So what you got? H is equal to I square RT. Now H is equal to I square RT is called as Joule's law of heating. की तुम्ही जर एखाद्या रेजिस्टरला एखाद्या सेल कडनं एनर्जी दिली तर त्याच्यामध्ये जी हीट निर्माण होते that heat is given by this formula असं डेरिवेशन करून and that is called as Joule's law of heating. I think it is clear. परत पहा व्हिडिओ, लक्षात नाही आलं व्हॉट्सअप करायचं, सर नाही कळलं. मला नाही वाटत इतकं ते अवघड आहे. ठीक आहे, दिस इज व्हॉट. आता पुढचा युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर सांगितलंय तुम्हाला, पण आता पुस्तकाच्या आता तिथं तुम्ही जर पाहिलं असेल सर्किट मध्ये तुम्हाला V आणि I मिळतं ना, हो बरं. ओके, पाणी पितो जरा, थांबा. Unit of electrical power. Unit of electrical power. आता काही करायचं नाही, बुद्धी लावायची. म्हणून तुम्हाला नेहमी सांगतो बुद्धीचा वापर करायला शिका. कसलं युनिट आणि काय, आम्ही स्वतः युनिट डेव्हलप करू शकतो. कसं, त्यांनी पण तसं केलं तसं आपण पण विचार करू शकतो. आता पॉवरचं आपण लिहिलं होतं, पॉवर ना, पॉवरचं आपण लिहिलं होतं बाळांनो V into I. म्हणजे काय हो, व्होल्ट V च इंटू एम्पियर. संपला विषय. का होऊ शकत नाही हे युनिट, पण याला काहीतरी एकत्र नाव दिलेलं आहे. एवढंच ते नाव काय ते काढायचं. यालाच म्हणतात, पुस्तकात बघून सांगतो, आता म्हणायचं सर काहीतरी वेगळं शिकवतात, वॅट म्हणतात, पण पुस्तकात बघ. हुशार आहे ना. म्हणजे व्होल्ट म्हणजे V आणि करंट म्हणजे काय बाळांनो,
Q अपॉन टी. तुम्हाला माहित आहे I इज इक्वल टू Q अपॉन टी. कारण ह्याच्यावरूनच आपण करंट काढला होता म्हणून बेसिकला गेलो आपण. व्हीचं काय आहे होल्ड, त्याचा सिम्बॉल व्ही. चार्ज काय असतो कुलॉम, टाइम सेकंड. कुलॉम. आता पहा एनर्जीचा फॉर्म्युला काय होता मित्रांनो, बी इंटू क्यू. 4 फॉर्म्युले लिहून दिले होते आणि याचा 1 व्होल्ट आणि 1 कुलॉम जर असेल, इफ 1 व्होल्ट इज प्रोव्हाइडिंग 1 कुलॉम कंटिन्युअसली, then the energy provided is 1 joule. असं असतं. सो व्ही कुलॉम, चार्जचा युनिट सी, म्हणून व्ही इंटू सी इज जूल आणि खाली सेकंड. सो पॉवरचं काय आलं युनिट, जूल पर सेकंड. करा, पुस्तकात आहे थोडंसं वेगळं पण तुम्ही हे करा. T इज इक्वल टू V इंटू I, व्होल्ट इंटू एम्पियर. पण आता करंट मी काय करू, Q अपॉन T, V इंटू Q, V इंटू चार्ज, V इंटू चार्ज, व्होल्टेज 1, कुलॉम 1 म्हणजे 1 जूल. एखादी बॅटरी 1 व्होल्ट कंटिन्युअसली देत असेल एवढा चार्ज, 1 कुलॉम चार्ज, तर त्याची एनर्जी 1 जूल. तर ती मी इथं V इंटू Q कडे जूल, कारण एनर्जीचं युनिट जूल, म्हणून V इंटू Q म्हणजे एनर्जीचं युनिट जूल आणि टाइमचं सेकंड म्हणजे जूल पर सेकंड इज अ युनिट ऑफ पॉवर. पण याला नाव आहे इज इक्वल टू वॉट. WAT, पॉवरचं युनिट वॉट आहे. जूल पर सेकंड म्हणजेच वॉट. आता कसं, एका सेकंदाला जर त्या बॅटरीनं 1 जूल एनर्जी दिली तर 1 वॅट पॉवर खर्च केली, संपला विषय. 1 वॉट पॉवर सप्लाय केली, एवढी त्याची पॉवर आहे. म्हणा सप्लाय करतो काय, एनर्जी. पॉवर सप्लाय करते, चुकीचं आपलं कन्सेप्ट असतो. आपण तिथं मराठी बोलता बोलता तोंडातून मजा येतं. सप्लाय काय करणार, एनर्जी, हीट एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी. मोटर आहे, मोटर मध्ये पॉवर आहे. काय पॉवर आहे, किती पॉवर आहे, डिसाइड करतं कोण, किती एनर्जी देतो त्याच्यावरती पॉवर. एनर्जी अपॉन टाइम, किती वेळापर्यंत हा घोडा पळू शकतो तेवढी त्याची पॉवर. किती वेळात किती अंतर कापू शकतो दॅट इज पॉवर. की मोजतात पॉवर, पण दिली जाते ती एनर्जी. त्या पॉवर असल्यामुळं जी दिली जाते ती एनर्जी. म्हणून 1 joule of energy supplied in 1 second, then the power is considered to be 1 watt. त्याची पॉवर 1 वॉट आहे का, तो 1 joule एनर्जी कंटिन्युअसली एका सेकंदामध्ये देतो. 1 joule एनर्जी प्रत्येक सेकंदाला पाठवायला, म्हणून त्याची पॉवर 1 वॉट. आता तुम्हाला पॉवरचं युनिट कळालं बाळांनो. आता ते 1 वॉट पुस्तकामध्ये थोडस व्होल्ट इंटू, अरे वा तेच दिलंय. हा नाही दिलेलं, जरा थोडस दिलेलं नाही, पण तुम्ही लिहा. त्यांनी डायरेक्ट काय केलंय, 1 P इज इक्वल टू V इंटू I आणि डायरेक्ट इथं आले. तर तुम्ही हे करा, V लिहा, I इज इक्वल टू Q अपॉन T लिहा. मग तुम्हाला कोड झाली इथे V इंटू Q अपॉन T. V इंटू Q म्हणजेच काय बाळांनो, एनर्जी, वर्क डन. तर ही एनर्जी, त्याचं युनिट जूल, टाइमचं T, जूल पर सेकंड म्हणजे पॉवरचं युनिट आलं. पण ऍक्च्युअली जूल पर सेकंड इज इक्वल टू वॉट. 1 जूल 1 सेकंड 1 वॉट. तर कारण इथं तर 10 लिहिलं आणि ते 1 सेकंड लिहिलं तर ते चुकीचं होतं, ते 10 वॉट व्हायला पाहिजे, म्हणून 1 1 लिहिलं मी. तर हे इथं आणलं. If any cell provides continuously 1 joule of energy for every 1 second, then its power is 1 watt. That's it. रात्रभर लाईट लागते की नाही, काय एका सेकंदासाठी लागते, पण एका सेकंदात एवढी एनर्जी दिली पाहिजे त्यांनी, कारण तेवढी पॉवर त्याला पाहिजे. त्याच्या मागे जास्त बघा 60 वॉट पॉवर आहे, म्हणजे एका सेकंदामध्ये 60 जूल एनर्जी गेली पाहिजे.
60 जूल इंटू 1 सेकंड 60 वॉट. करून बघा ना. 60 वॉटचा बल्ब आणि 60 वॉटचा बल्ब 1 जूल अपॉन 1 सेकंड. 1 जूल अपॉन 1 सेकंड इज इक्वल टू 1 वॉट. पण आपल्याला जर 60 वॉट पाहिजे असेल तर इथं पण 60 वॉट ने दोन्हीकडे मल्टिप्लाय करा. म्हणजे किती झालं 60 अपॉन 1 सेकंड इज इक्वल टू 60 जूल अपॉन 1 सेकंड इज इक्वल टू 60 वॉट. मी फक्त फॉर्म्युला आणि नॉलेजचा उपयोग करतो बाळांना. ऑटोमॅटिकली बरोबर येतो. मी तुम्हाला तेच सांगितलं, पुस्तक संपूर्ण माझ्या डोक्यात नसतं. 60 जूल अपॉन 1 सेकंड 60 वॉट. संपला विषय. 60 वॉटच्या बल्बला जर चालू करायचं असेल तर माझं नॉलेज आता मी जे शिकलो त्याच्यामुळे हे मला सांगतं की 60 जूल एनर्जी एका सेकंदात त्याला असं कंटिन्युअसली जायला पाहिजे. तर तो रात्रभर एकदा सेकंदात पोहोचला आणि बसला. केव्हा होतं असं माहितीये का? जेव्हा तुमच्या बॅटऱ्या डिस्चार्ज होतात फटकन. होतं काय केव्हा? तुम्ही जर सेल आणले, तुम्ही आणा सेल आणि त्याला 1.5 व्होल्टची छोटासा तुमचा जो बल्ब असतो तो बॅटरीचा लावा. चांगलं चालतं, महिनाभर चालतं. पण नंतर नंतर डीम व्हायला लागतं, कारण तो एवढी एनर्जी त्याला पोचवू शकत नाही एका पर सेकंद नाही पोचवू शकत. म्हणून तो बल्ब डीम व्हायला लागतो. ताकद संपायला लागते. गड वगैरे चढायला जातो मी, पहिला फार मोठ्याने चढाल, नंतर नंतर अशी एनर्जी गळायला लागते. म्हणजे एनर्जी संपायला लागते, तुमचं शरीर गळायला लागतं. ओके. त्यावेळी तुमच्यात एनर्जी कुठून आली? संपून जायला लागते एनर्जी तुमच्या शरीरातली. त्यावेळी बॅटरी डीम होते. तसं तुम्ही पण डीम होता. ओके. दॅट इज हाऊ दिस यू हॅव टू लर्न फ्रॉम द नॉलेज. पुस्तकात हे नाहीये बाळांनो. पण हा पार्ट तुम्हाला समजवण्यासाठीच आहे. कुठेतरी एका कोपऱ्यात लिहून ठेवा, काही हरकत नाही. ओके. काय सर वेळ पुस्तक असू दे. So this is what 1 watt. So you have learned unit of power today. That's it. किती वाजले पहा. थांबायला पाहिजे. एकच्या पुढे शिकवू शकत नाही आपण, नाहीतर अविनाश सर आपल्याला रागवतात. सर तुम्ही वेळेचं भान तुम्हाला राहत नाही असं म्हणतात ते. म्हणून आपण वेळेचं भान ठेवणं आणि फार गरज आहे. छान शिकलात पण तुम्ही आज. युनिट, जूल्स लॉ ऑफ हिटिंग, पॉवर म्हणजे काय, एनर्जी म्हणजे काय. सुंदर आहे पुस्तक. नाही कळालं विचारायचं बरं मला. आणि घेणार आहे तुमचं रिव्हिजन पण चांगलं होतं. आता पुढचा टॉपिक लास्ट. मी तुम्हाला सांगितलं होतं की मॅथ्स आज थोडंसं करूया म्हणून, पण राहू दे, आपण उद्या करू. पटपट पटपट गणित सोडवायचे आणि काही. आणि एक टॉपिक आहे लिनियर इक्वेशन मधलं, तो संपला की उद्या तो संपेल. मग आपण नवीन टॉपिक चालू करायचा आहे. का? प्रॅक्टिसच्या स्वरूपात. प्रॅक्टिस खूप करावं लागेल असे पहिला संपूया. लिनियर इक्वेशनचं प्रॅक्टिस करावं लागेल. त्याच्यानंतर आणखीन एक प्रॅक्टिस करावं लागेल, दॅट इज युअर ट्रिगोनॉमेट्री. अँड नेक्स्ट तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल सर्कल आणि ट्रायंगल. हे 4 महत्वाचे टॉपिक्स आहेत. तर ह्याचा आपण अभ्यास करायचा. मेन्शुरेशन सोपं आहे. मेन्शुरेशन म्हणजे स्पियर, हेन, त्याचं व्हॉल्यूम आणि सोपं आहे. आणि कोऑर्डिनेट जॉमेट्री इज तुम्हाला लिनियर इक्वेशन मध्ये शिकवलं मी ग्राफ कसं काढतो. ते कोऑर्डिनेट जॉमेट्री पण इझी आहे. सेक्शन फॉर्म्युला असेल, मिड पॉईंट फॉर्म्युला असेल, काही असेल काय आहे पाहतो. पण त्याच्या पलीकडं कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये काय नसतं. पण जर 11वीत गेलं तर मॅथ्स घेतलं तर कोऑर्डिनेट जॉमेट्री खूप चांगलं समजायला पाहिजे, यायला पाहिजे. मी तर शिकवेन, तुमचं काम आहे कितपत शिकाल. पुढं राईट डाऊन हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. या टॉपिक नंतर पुढचा टॉपिक सुरू होणार आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. बाळांनो फार महत्वाचा आहे. तुम्हाला पण थेरॉटिकल असतं, खूप समजून घ्यावं लागतं फास्ट. इलेक्ट्रिकल एनर्जी थेरॉटिकल खूप आहे. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट पण खूप आहे. आयसीसी मध्ये फक्त मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट याच्यावरती मोठे असे 2 टॉपिक आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम तोच पार्ट तुम्हाला आहे, पण कमी प्रमाणात.
सो हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. सो डोंट फील लाईक दॅट की आयसीएससी ला अभ्यास खूप असतो, पण कन्सेप्ट तेवढेच आहे तेवढे तुम्हाला, पण ते डीप मध्ये असते. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिकल काय आहे, इलेक्ट्रिक करंट. सो व्हॉट इज द हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. बल्ब पाहिला की नाही घरातला, गोल गोल असे बल्ब होते बघा, अजूनही छोट्या मोठ्या जी गावं आहेत, छोटीशी गावामध्ये तर मस्त वाटतं, म्हणजे डांबावर असे बल्ब लावायचे गावामध्ये. आता ट्यूबलाइट्स, फ्लड लाईट्स, मर्क्युरी लाईट्स असे काही काही प्रकार आले, पण त्यावेळी छोटेसे लाईट लागायचे दिवे. आम्ही पाहिलेत ते दिवस फक्त त्या बल्बची. नंतर ट्यूबलाइट्स वगैरे आमच्याकडे आले. 40चा बल्ब, 60चा बल्ब, 100चा बल्ब लावला चुकून तरी घर मालक रागवायचे. 10 वाजता लाईट बंद. अभ्यास करायचा मी कशामध्ये माहितीये काय, हे बघा अशी चिमणी असायची, तुमच्या आई बाबांना माहित असेल, आजीला माहित असेल, अशी असायची आणि याला असं बोट धरायला असायचं आणि याच्यामध्ये रॉकेल असायचं, रॉकेल केरोसिन स्टोव ज्यांच्याकडे असेल त्यांना माहिती. आणि सुतळ्या मिळायच्या घरी, सुतळ्या किंवा जुने कपडे जे असायचे ना, त्याचे कॉटनचे कपडे होते त्यावेळी. आता कॉटन तर महाग आहे, कॉटन तर महाग. तर ते असे बेडशीट वगैरे जुने फाटलेले असायचे ना, त्याच्या चिंध्या अशा लांब लांब बनवायच्या आणि त्याला अशी तोटी असायची, त्या चिंध्या ह्याच्यामधनं अशा आत घालायच्या सगळ्या आणि मग ते रॉकेल असं सोप व्हायचं आणि हे पेट व्हायचे. बाळांनो, हे सगळं असं जी त्याचा प्रकाश तर यायचा, पण याच्यामधनं असे जे धूर यायचं ना, ते आमच्या नाकात तोंडात जायचं सगळं काळा काळा. इथं सकाळी उठलं की नाकाच्या खाली सगळं काळं, श्वास घेतो ना आपण, जाताना मग कार्बन चिटकतो वरती. सकाळी असे 2 मस्त कार्बन असे काळे काळे हे इथं दिसायचे. पण असे दिसलेले सांगलीकर जगप्रसिद्ध झालेत. तुम्हाला त्यांना भेटवीन, त्यांना सांगितलं तर कोविडच्या मुळे जरा प्रॉब्लेम मध्ये आहेत सगळे त्याच्या अगदी मोठ्या ठिकाणी. सांगलीतला आपला खूप चांगले माझे सहकारी मित्र अम्बॅसिडर होते, कितीतरी जगाच्या कितीतरी देशांच्या तरी अम्बॅसिडरचं पद भूषवलं, हाय कमिशनर म्हणतात, IFS आहेत ते, IFS का IAS काहीतरी आहे, मला एक्झॅक्टली माहिती, पण त्यांना भेटवेन आणि बोलवेन कदाचित तुमच्याशी. शिका त्यांच्याकडे, आम्ही पण शिकतो, नेहमी शिकायचं, चांगल्या लोकांच्याकडनं चांगल्या गोष्टी शिकत जायचं, त्याच्यामुळे माणूस राष्ट्रात जातो. कळलं की? दिस इज हाऊ, दिस इज चिमणी. आता ही चिमणी काय करते, या रॉकेल मध्ये जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा उपयोग लाईट देण्यासाठी, प्रकाश देण्यासाठी करते, पण प्रकाश द्यायच्या आधी ती जळत असते, त्याच्यामध्ये हीट निर्माण होते आणि त्या हीट नंतर रॅडिएशन असतं, ते लाईट प्रकाशाचं रॅडिएशन. फार मोठा कन्सेप्ट आहे तो. चिमणी म्हणजे साधन रे, ते कॅन्डल म्हणजे पण साधा कन्सेप्ट नाही तो, त्याच्या फार मोठं सायन्स आहे बाळाला. तर असाच तुमच्या घरी जो बल्ब आहे, त्या कुठंतरी असेल बघा, मिरजत आहेत काही काही गाडीकांना लावले, सुकण्यामध्ये गावामध्ये असेल असा बल्ब असतो आणि ते असं लावतात. माझं ड्रॉइंग छान आहे, असं लावतो आणि इथून तो इलेक्ट्रिक सप्लाय असतो आणि इथं ते टच होत असतं आणि हे इलेक्ट्रिक सप्लाय आपल्या सॉकेट मध्ये जातात. असं पिन असतात आणि या पिन मध्ये वायर अशी, याच्या बाजूला एक बटन असतं, ते बटन दाबलं की चालू. आता हे वायर जी गेली आहे ती अशी जाऊन असे 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 अशी ती आतमध्ये पहा, याला म्हणतात फिलामेंट. बल्ब डायग्राम आहे काढा. तर सरांना काय ड्रॉइंगचा असा काही शोक नाहीये, फार आहे तर असा एवढा नाही. एवढं काढलं तरी चालेल, इथपर्यंत काढलं तरी चालेल, कारण हा सगळा इन्सुलेटर असतो त्याच्यामध्ये. आणि असं बल्ब काढा छान पैकी आणि हे याच्यामध्ये घुसवतं, कारण हे आता मी सॉकेट पण तेव्हा दाखवलं. ऍक्च्युली बल्ब वरती असे थ्रेड असतात आणि ते असं घुमवून बसवतं, फिरवून बसवतं. दिस इज फिलामेंट. पिन काढलं तरी चालतं आणि शक्यतो ते असं असतं.
सपोर्ट द्यायसाठी. नाहीतर ती फिलामेंट तुटेल आणि ही तुटली, आई बल्ब गेला, बाबा बल्ब गेला असं म्हणतो, ती फिलामेंट तुटते बेसिकली. जास्त गरम मध्ये हलवलं की फिलामेंट तुटते, म्हणून बल्ब काढल्यानंतर थंड झाल्यावर काढायचा. दिस इज व्हॉट फिलामेंट. आता काय पुढे, जेव्हा तुम्ही करंट सप्लाय करता तो करंट या फिलामेंट मधनं जाऊन असा रिटर्न येतो. कारण तुम्हाला माहित आहे एक वायर असते त्याला लाईव्ह वायर म्हणतात, जिथे त्याला रेड आणि ब्लॅक असतात ना वायरिंग, रेड लाईव्हला वापरतात आणि ब्लॅक जी असते त्याला म्हणतात न्यूट्रल वायर. जिथे 3 असतात ती तिसरी असते त्याला अर्थ वायर म्हणतात. लक्षात किती 3 सॉकेट म्हणजे तुमच्या घरी असे असतील बघा, लिहा पुस्तकात आहे हे, समजून घ्या असं असतं. त्यावेळी ही अर्थ, ही फेज, ही न्यूट्रल, याला म्हणायचं फेज लिहा, याला म्हणायचं न्यूट्रल, याला म्हणायचं अर्थ. लिहिताना माझं स्पेलिंग काहीतरी गडबड असेल तर जबाबदारी मी नाही बघा, तुम्ही बघून लिहा. काय काळ मला ते काय न्यूट्रॉन न्यूट्रल असतं आमचं लिहिताना, काय स्पष्ट सांगतो तुम्हाला. ते कम्प्युटरचं टायपिंगची सवय असल्यामुळे स्पेलिंग मिस्टेक काढायचं कम्प्युटर बघतो, म्हणून एखाद वेळेस शब्दाचं कुठलं ते असं चुकत नाही सहसा माझं, पण यू जस्ट एन्श्युअर, ह्याचं एन्श्युअर करा. Okay, so this is how your electricity at home. Now this is the bulb. या बल्बच्या फिलामेंट मधनं करंट जातो आणि करंट गेल्यावर ती तापायला लागते, लाल लाल होते पहा, आणि मग तुम्हाला प्रकाश रॅडिएट करायला लागते. बल्ब गरम जो होतो संपूर्णच्या संपूर्ण तुम्हाला लाईट मध्ये रूपांतर होतं का? नाही, थोडीफार एनर्जी वेस्ट होते. कशामध्ये? हीट मध्ये. बल्ब हीट होतो ना, संपूर्ण हीटचं लाईट मध्ये रूपांतर. फिलामेंट हीट व्हायला पाहिजे पहिला, झाली. ती जर फिलामेंट संपूर्णपणे आपल्या हीटचा उपयोग लाईट साठी करत असेल तर 100% तुमची एनर्जी त्यांनी ट्रान्सफर केली. पण असं होत नाही, काही काही एनर्जी वेस्ट होते आणि तुम्ही जर पाहिलात तर बल्ब काढताना गरम लागतो. दॅट इज अ वेस्टेड एनर्जी, कारण त्याचं लाईट मध्ये रूपांतर होण्यासाठी त्या एनर्जीचा वापर केला गेला नाही. आता हे जे वायर्स आहेत, फिलामेंट आहेत, हे हाय रेझिस्टन्स असतात का? आता पहा, हिटिंग जूल्स लॉ ऑफ हिटिंग, आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहितीये का मुलांनो? आता माझ्याकडे सगळ्या इंच्या बाटल्या संपल्या आणि पुढच्या 11 दिवस ठाण्यामध्ये लॉकडाऊन आहे. असंच लॉकडाऊन आहेच कंटिन्युअसली, अनावश्यक सेवा सगळ्या बंद झाल्या. I²RT हे आपण शिकलो जूल्स लॉ ऑफ हिटिंग मध्ये. So this is what the heating happens. Now it depends on what? Resistance of this wire also. Supplied current आणि किती वेळ सप्लाय केला. बल्ब लावला, लगेच लावला बल्ब, प्रकाश दिला, लगेच काढा, जास्त गरम. That is how you should understand. If the tea is growing, H also will grow. किती वेळ तुम्ही त्याला करा तेवढी हीट, इलेक्ट्रिकल एनर्जीचा रूपांतर हीट एनर्जी मध्ये होणार. ही फिलामेंट पहिला गरम होते. Yes, all go on mute. नाव कशावरती अवलंबून आहे? म्हणून अशा बल्ब्स मध्ये हाय रेझिस्टन्स मटेरियल यूज करतात. ते मटेरियल कुठलं? Start your school hymn. आपला आवाज बंद करा बेटा लोक. तर ती कसल्या पद्धतीचं मटेरियल हाय रेझिस्टन्स वापरतात? याच्यामध्ये दिलेलं आहे, निक्रोम इज युज्ड इन द इलेक्ट्रिक हीटर कुकर ऍज अ रेझिस्टर. इलेक्ट्रिक हीटर तुम्ही पाहिलं असेल घरामध्ये असतं, ते जाळीसारखं असतं पहा, असं असतं, गोल 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 असतं, आणि हे बार्डीमध्ये पाण्यामध्ये घालतात, तिथे इलेक्ट्रिक सप्लाय आहे, तो पाण्याला हीट, आणि हे चालू असताना पाण्यात हात घालायचा नाही, बंद करूनच पाणी तर, किंवा ते काढायचं मग पाणी बाटली घेऊन जायचं, पण पहिला स्विच बंद करायचा. डेंजर आहे, फार डेंजर. तर त्याचा उपयोग टाळायचा.
सर ते हे न्यूक्रॉनचे वायर वापरतात आणि बल्ब मध्ये टंगस्टन, मी तुम्हाला मगाशी सांगितली, ही जी फिलामेंट आहे त्याला टंगस्टनची फिलामेंट असते. हे स्पेलिंग बरोबर आहे, असलं काही चुकत नाही माझं. टंगस्टनची फिलामेंट असते, पुस्तकात आहे, वाच. नोट्स आहेत माझ्याकडे, देईन, पण तुम्ही स्वतः बनवा. खूप मुलं म्हणतात सर मला नोट्स द्या, पेपर तर देणार आहे मी, थोडासा वेळ लागेल, अजून परीक्षेला पण भरपूर वेळ आहे, अभ्यास कसा करायचा मी सांगेन तुम्हाला, पहिला स्वतः नोट्स काढा. मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी टॉपिक स्प्लिट करून दिले. आता याला मी तुम्हाला हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचा टॉपिक पुस्तकात आहे, पण त्याच्या आधी ज्यूल्स लॉ ऑफ हिटिंग वेगळा दिला, इलेक्ट्रिक पॉवरचा वेगळा दिला, बरोबर. सो दिस इज व्हॉट टंगस्टन. मग त्याच्यामध्ये असे हाय रेजिस्टन्स मटेरियल जे वापरतात हीटर मध्ये, गिझर मध्ये, निक्रोमचे असतात. तुमच्या इस्त्री पण जी गरम होते ना, त्याच्यामध्ये बहुतेक ह्याचाच वापर केला जातो, निक्रोमचा, CHROME, याचा वापर केला. बल्ब मध्ये टंगस्टनचा वापर केला, हाय रेजिस्टन्स. म्हणजे हाय रेजिस्टन्स का, एकतर तुम्ही त्याला हिटिंग इफेक्ट साठी वापरता, जास्त हीट झालं तर काय होणार हो, विरघळणार ना. मग त्याच्यामध्ये हीट रेजिस्टिव्हिटी म्हणजे हीटला, जास्त हीटला सांभाळायची पण कॅपॅसिटी पाहिजे. दॅट इज हाऊ इट बिकम्स हाय रेजिस्टर. मध्ये हाय रेजिस्टन्स पण पाहिजे आणि हीट, हाय रेजिस्टर म्हणजे हीट वाढणार ना बाळांनो, आणि त्या जी हीट निर्माण होते त्याला सांभाळायची पण कॅपॅसिटी पाहिजे. विरघळला की संपलं की होतं, विरघळून तुटतं काय बल्ब मधले फिलामेंट्स, जास्त हीट होऊ शकते, पॉसिबल. That is how. Now we will stop. We have studied about. तुम्हाला आता अभ्यास काय करायचा ते लिहून घ्या पटकन, कारण तुम्हाला अभ्यास जर मी नाही दिला तर तुम्ही सगळे विसरून जाल. प्रश्न लिहा पटकन, पुस्तक आणि पेपर एक वही वेगळीच ठेवा याच्यासाठी. नंबर 1, कॅल्क्युलेट व्हॉट इज पॉवर, व्हॉट इज एनर्जी इक्वेशन. माहित आहे तुम्हाला, E is equal to V into Q. What is power? Power माहित आहे तुम्हाला, एनर्जी अपॉन टाइम. त्याच्यानंतर 3, what is the formula of heat energy given or heat energy, heat energy एवढंच. त्याच्यानंतर चौथा प्रश्न, त्याच्या पुढे प्रश्न चिन्ह करा. त्याच्यानंतर हे माझे प्रश्न आहेत ना, पुस्तकात लक्ष नाही, जेणेकरून तुमचं स्प्लिट होईल. त्याच्यानंतर व्हॉट इज पॉवर आणि व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ पॉवर. त्याच्यानंतर व्हॉट इज जूल्स लॉ ऑफ, व्हॉट इज जूल्स लॉ, जूल्स लॉ ऑफ हिटिंग. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न, व्हॉट इज द हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तुम्हाला मी जे काही सांगितलं, बाबा करंट पाठवला एखाद्या रेजिस्टर मधून, तो हीट होतो, दॅट हीट इज इलेक्ट्रिक, इज युज्ड फॉर गिझर, बल्ब मध्ये, राईट. त्याचा वापर इस्त्री मध्ये. What kind of material, what kind of materials, what kind of material is used in iron than geyser, ना हीटर या पुस्तकात तुमच्या हीटर, बल्ब, याला इन्कॅन्डसेंट लॅम्प म्हणतात, ते तुम्हाला सांगितलं. बल्ब ह्याचं काय, why nichrome is used in heater. सिंपल, माझा प्रश्न. त्याच्यानंतर शेवटचा एक प्रश्न, which element is used in bulb and why.
एवढ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. लिहून घ्या. 5 मिनिटांमध्ये मी बंद करणार आहे. हो, 1:06 झाली. अविनाश सर रागवतात. लवकर लिहा. टीव्ही समोर असेल तर टीव्हीचा फोटो घ्या. मोबाईल वरती असेल तर स्क्रीनशॉट घ्या. ओके, कारण 1:06 झालेत. मी बंद करतो. चला बाय बेटानो. उद्या 11:30 वाजता आणि मॅथ्स करूया आपण.